अबोली या मालिकेच्या 3 नोव्हेंबरच्या भागामध्ये अबोली विजयाने सांगितलेली सगळी कथा अट मान्य करते आणि ती अट मान्य करून विजयाची चप्पल हातात घेऊन ती सगळ्यांच्या घरामध्ये फिरून विजयाबरोबर आहे आणि मीच चुकीची होती हे सांगत असते. तोपर्यंत ती आपल्या स्वतःच्या घरी येते. राघू म्हणते, वहिनी वहिनी काय करतेस तू आणि हातात काय आहे तुझ्या? ठेव त्या चपला पहिले खाली बरं, असं म्हणत राघू आता पाहत बसते. तर अबोलीच्या हातामध्ये विजयाची चप्पल असते आणि अबोली म्हणते, विजया बरोबर आहे, विजया खूप चांगली बाई आहे आणि माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी विजयावरती संशय घेतला, असं म्हणत अबोली सगळ्यांना हेच सांगत असते. काका म्हणतात, अबोली पहिली चप्पल खाली ठेव, ती चप्पल खाली ठेव अबोली, मला तुझं काही ऐकायचं नाही आहे, वेड्यासारखं काहीतरी करू नकोस, ती चप्पल खाली ठेव. आणि आता अबोली तू काय झालंय ते आम्हाला सांग, कोण तुला त्रास देते का? पण अबोली बिचारी काहीच बोलायला तयार नसते, कारण विजयाने तिची बोलतीच बंद केलेली असते. आता अबोली सगळ्या चाळकऱ्यांच्या समोर येते आणि म्हणते, काकू विजया खूप चांगली मुलगी आहे, म्हणजे मी तिच्याबद्दल खूप गैरसमज करून घेतला, पण विजया चांगली आहे, असं म्हणत अबोली सगळ्यांनाच हे सांगत फिरत असते. कुणालाच कळत नाही नक्की अबोलीला काय झालंय, अबोली अशी वेड्यासारखी का वागती आहे. काका म्हणतात, अबोली अबोली थांब, म्हटलं ना तुला मी, वेड्यासारखं काहीतरी करू नकोस. आजी म्हणते, गो अबोली काय चाललंय तुझं हे सगळं, ठेव ती चप्पल बाजूला. अबोली आता विजयाच्या समोर येऊन उभी राहते. विजया म्हणते, काय कळली का तुझी लायकी तुला? कसं वाटतंय आता? आता ही चप्पल तुझ्या पदराने पुसायची आणि माझ्या पायामध्ये घालायची, असं म्हणत सगळ्या चाळीसमोर मुद्दाम विजया आता अबोलीला ती चप्पल आपल्या पायात घालायला सांगत असते. अबोली चप्पल पदराने पुसते आणि ती विजयाच्या पायामध्ये नेऊन ठेवते. विजया म्हणते, हे बघ, हे सगळं केलंस ना, तू माझी अट मान्य केलेस, तर मी पण तुझी अट मान्य करणार, पण फक्त आणि फक्त 1 आठवड्याची तुला मुदत आहे. 1 आठवड्याच्या मुदतीमध्ये तू मला पैसे आणून द्यायचे. आता विजयाचा हा डाव असतो, पण विजयाचा डाव विजयावरतीच उलटवायला आता अबोली सज्ज असते. विजया आता एका माणसाला कॉल करते आणि म्हणते, अबोली आलेली का तुमच्याकडे पैसे न्यायला? यावरती तो माणूस सांगतो, हो अबोली पैसे न्यायला आली होती. विजया म्हणते, रात्रीच्या वेळेला अबोली जेव्हा येईल ना तेव्हा हा प्लॅन करायचा. आता अबोलीने जिथे कॅटरर्सची ऑर्डर घेतलेली असते त्याच ठिकाणी अबोली जाणार असते आणि त्याच ठिकाणी अबोलीला अडकवण्याचा विजयाने प्लॅन केलेला असतो. अबोलीला या प्लॅनबद्दल जरी माहीत नसलं तरी अबोलीने विजयाला अडकवण्याचा एक वेगळाच प्लॅन केलेला असतो, त्याची खबरबात विजयाला नसते. इकडे अबोली रडत असते. तिला आजी, काका काय झालं अबोली, तू का वागलीस, विजयाचं असं का ऐकलंस, असं विचारत असताना अबोली म्हणते, मी फक्त इतकंच सांगू शकते की मी हे आपल्या घरच्या भल्यासाठी करते बस, असं म्हणत अबोली पुढे काही विचारू नका असं सांगते. आता मात्र सगळेजण अबोलीची काहीतरी मजबुरी आहे एवढं समजतात, पण काय आहे हे मात्र समजलेलं नसतं. अबोली म्हणते, मी हे फक्त आपल्या घरासाठी करते एवढंच समजा, असं म्हणत अबोली काहीही उत्तर देण्यासाठी नकार देते आणि तिची कॅटरर्सची ऑर्डर पूर्ण करायला निघते. तोपर्यंत इकडे पेटीमधून कसला तरी आवाज येत असतो. अंकुश म्हणतो, कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे, उघडा बरं ती पेटी. मग आतले ते पोलीस ऑफिसर बाहेर येतात आणि म्हणतात, अंकुश अंकुश शिंदे तू, मला ओळखलंस का? अंकुश म्हणतो, तुम्ही इथे कसे आलात? यावरती इन्स्पेक्टर म्हणतात, अरे आपण एका इव्हेंटमध्ये भेटलो होतो, तुझं प्रामाणिकपणाचं वागणं या सगळ्याचा मी फॅन आहे, तुला एकदा भेटण्याची मला खूप इच्छा होती. अंकुश म्हणतो, तुम्ही गप्पा मारत बसू नका, आत्ताच्या आत्ता इथून पळून जा, कारण ती व्यक्ती जर का आली ना तर ती तुम्हाला याच्यामध्ये अडकवेल आणि तुम्हाला इथेच ठेवेल, तुम्ही इथून पळा बरं. यावरती आता ते ऑफिसर म्हणतात, मी इथून कसा पळू? कारण तुम्ही इथून पळण्यासाठी तुला वाचवायला पाहिजे, मला तुला वाचवायचं आहे आणि त्यामुळे मी इथून पळणार नाही, असं म्हणत ती व्यक्ती आता समोर येते आणि अंकुशला म्हणते, चल मी पण तुला सोडवतो आणि मग आपण दोघंजण सोबत जाऊ, कारण तुझ्यासारख्या प्रामाणिक पोलीस ऑफिसरला एकट्याला मी इथे ठेवणार नाही. अंकुश म्हणतो, तुम्हाला माहीत नाही आहे, तो माथे फिरू खूप अगदी निष्ठुर आहे, तो तुम्हाला काहीतरी करेल, तुम्ही जा बरं, तुम्ही इथून निघून जा. पण ते पोलीस ऑफिसर जायला तयार नसतात. ते अंकुशला सोडवण्यासाठी आता पुढे पुढे येतात आणि अंकुश त्यांना तुम्ही जा असं सांगत असताना नेमकी त्या अज्ञात व्यक्तीची एंट्री होते आणि तो आता इकडे येतो. त्याच वेळेला पोलीस ऑफिसर त्याला धक्का मारतात, पण तो कुठला ऐकायला. तो आता म्हणतो, तुम्ही माझ्या विरुद्ध कारस्थान करताय का? आणि त्या पोलीस ऑफिसरला गळ्याला धरून तो लांब नेतो. अंकुश घाबरतो. आता यांच्यासोबत हा काहीतरी वाईट करणार याची अंकुशला कुणकुण लागते. तोपर्यंत अबोली म्हणते, मोठी ऑर्डर आहे ती पूर्ण करायची आहे, मला जायला पाहिजे. काका म्हणतात, अबोली तू एकटी जाऊ नकोस, मी तुझ्या सोबत येतो. अबोली म्हणते, नाही काका, तुम्ही घरात असणं महत्त्वाचं आहे, मी पटकन जाऊन पटकन येते, असं म्हणत अबोली तिची आता ऑर्डर पूर्ण करण्यासाठी बाहेर पडते.
निघताना अबोली आजीला म्हणते, आजी तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे. ही अबोली आहे ना, तुझा अबोलीवरती विश्वास आहे ना, अबोली तुम्हाला कुणाला काहीही होऊ देणार नाही. आजी म्हणते, हो बाय, तुझ्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे, रवळनाथ तुझं रक्षण करू दे. असं म्हणत अबोली आजीला आशीर्वाद देते. मग अबोली तिकडून तडक बाहेर पडते. आता अबोली गेल्यावरती काकांना पण तिची खूप काळजी वाटत असते. अबोली आता कॅटरसच्या ठिकाणी येते आणि म्हणते, दादा जो मेन्यू सांगितलाय तोच मेन्यू आहे ना? यावर तो माणूस म्हणतो, हो तोच मेन्यू आहे. मग आता अबोली इकडे सगळ्या बायकांना हाताशी घेऊन जेवण करायला लागते आणि खूप मोठी ऑर्डर असते. ऑर्डर पूर्ण करता करता खूप वेळ होतो, अर्धी ऑर्डर पूर्ण होत असते. त्याच वेळेला पुन्हा नोकर येतो आणि म्हणतो, अबोली मॅडम मेन्यू जरा चेंज झालेला आहे. अबोली म्हणते, काय मेन्यू चेंज झाला? असं ऐत्या वेळेला तुम्ही मेन्यू कसा काय चेंज करू शकता? याच्यावरती तो म्हणतो, आमच्या मोठ्या मॅडमनी तुम्हाला भेटायला बोलवलंय, चला मी तुम्हाला दाखवतो त्या काय म्हणतायत ते. अबोली म्हणते, पण ऐत्या वेळेला मेन्यू चेंज झाला तर गडबड होईल. तो माणूस म्हणतो, तुम्ही मॅडमसोबत बोलून घ्या बरं, जे काही आहे ते मॅडमना सांगा. मग आता अबोली त्यांच्या मॅडमकडे येते. त्यावरती मॅडम म्हणतात, हे बघ अबोली, तुला काहीतरी मेन्यूमध्ये चेंज करायला लागेल. अबोली म्हणते, पण ऑलरेडी सगळं झालेलं आहे. यावरती त्या मॅडम म्हणतात, असं कसं? तू काय ऑर्डर पूर्ण करू शकणार नसशील तर तसं सांग. अबोली म्हणते, नाही तुमची काय ऑर्डर आहे तुम्ही सांगाल तरी. यावरती त्या बाई म्हणतात, उकडीचे मोदक करायचे आहेत. अचानकपणे उकडीचे मोदक सांगितल्यामुळे अबोली गडबडते, पण म्हणते, ठीक आहे, मी ना उकडीचे मोदक तुम्हाला नक्की करून देईन. आणि अबोली बाहेर येते आणि आपल्या स्टाफला आता सूचना द्यायला लागते. निघताना अबोली पाहते तिथे खूप सारे सोन्याचे हार, हिऱ्यांचे हार, खूप सारी कॅश, सगळं मांडलेलं असतं. अबोली पाहत बसते. अबोलीला काहीही करून 5 लाखाची गरज असते, पण म्हणून अबोली काही चुकीचं काम मात्र करणार नसते. ती बाई म्हणते, जा लवकर आणि मोदकाची ऑर्डर पूर्ण कर. तेव्हा तिथली सर्वंट बोलते, काय ग अबोली, काय बघतेस तू इकडे? हे सगळं बघण्यासाठी नाही आहे. मग अबोली बाहेर येते आणि आता ती तिच्या सगळ्या स्टाफला सांगते, हे बघा काहीतरी ऑर्डरमध्ये थोडंसं गडबड झालेली आहे, मी पटकन बाहेरून जाऊन येते, ही ऑर्डर तर पूर्ण आहे, मी पटकन घरी जाऊन येते, तोपर्यंत तुम्ही पण सगळ्यांनी आराम करा. असं म्हणत अबोली बाहेर पडणार तर तोच नोकर ज्याने अबोलीला बोलवायला आलेला असतो तोच नोकर आहे. तो म्हणतो, अबोली मॅडम थांबा, तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही, ही जागा सील करा रे, जागा सील करा, आपल्याला ताबडतोब झडती घ्यायला पाहिजे. अबोली म्हणते, काय झालं दादा? यावरती तो सांगतो, मॅडमचा खूप मोठा लाखोचा हार चोरीला गेलाय आणि आम्हाला सगळ्यांची आता झडती घ्यायची आहे. सगळेच जण घाबरतात. आता लाखोचा हार चोरी गेलाय म्हटल्यावरती आपल्यावरती संशय आला, म्हणून सगळेच कामगार घाबरलेले असतात. लाखो कधी पाहिलेले नाहीत, त्या लाखोचा हार चोरणार. पण आता गरीबाला किंमत नसते किंवा गरीबाला मान नसतो, त्याप्रमाणे सगळ्यांची झडती होणार असते. सगळ्यात पहिले अबोलीची झडती घेतली जाते. तो माणूस म्हणतो, तुम्ही आला होतात ना मॅडमच्या रूममध्ये, सगळ्यात पहिली झडती आम्ही तुमचीच घेणार. अबोली म्हणते, थांबा, काय करताय तुम्ही? अहो मी असं काहीही करणारी बाई नाही आहे. यावर तो माणूस म्हणतो, कोण बाई, कशी आहे, हे काही तोंड बघून समजत नसतं, आम्हाला झडती घ्यावीच लागेल. आता अबोलीची झडती घेण्यासाठी तिकडे जातात. तोपर्यंत ही अज्ञात व्यक्ती अंकुशला सांगत असते, तुला माहिती आहे का, तिकडच्या बित्तम बातम्या तुला देऊ का? यावरती अंकुश म्हणतो, त्या ऑफिसरचं तू काय केलंस? आता मात्र अज्ञात व्यक्ती सांगते, त्या ऑफिसरला बरोबर ठिकाणावर पोहोचवलंय, तू नको त्याची चिंता करूस, तू फक्त अबोलीची चिंता कर, अबोली मोठ्या संकटात अडकले. अंकुश म्हणतो, कसलं संकट? यावरती ती अज्ञात व्यक्ती सांगते, विजयाला काहीतरी पैशाची डिमांड केली विजयाने, का केले माहीत नाही, पण अबोलीला ते पैसे नाही दिले तर ती संकटात अडकणार आहे, एवढं मात्र नक्की. आता तू मात्र अबोलीची कशी मदत करू शकतोस हे तूच बघ बाबा, तुझ्या हातून अबोलीची मदत होणं कठीणच आहे. अंकुशला कळत नाही की अबोलीला विजयाला कसले पैसे द्यायचे आहेत, नक्की हे काय नाटक आहे आणि हे नाटक कसं काय संपणार. अंकुश मोठ्या विचारात पडतो. त्याला विजयाची कारस्थानं कळालेली असतात. तोपर्यंत आता ही अज्ञात व्यक्ती जी अंकुशच्या जीवावर टपले तीच अबोलीची मदत करायला तयार होते. परमजीत सिंग स्पेशल ऑफिसर बनून ती विजयाच्या घरात येते. विजयाच्या घरात येऊन ते सांगतात, मॅडम तुमच्यावरती बँकेमध्ये चोरी झालेल्या पैसे चोरल्याचा आरोप आहे. विजया म्हणते, काय? याच्यावरती आता विजयाच्या घराची झडती घेतली जाते. विजयाच्या घरामध्ये तेच पैसे लपवलेले असतात जे बँकेतून चोरी झालेले असतात. आता विजया गडबडते आणि म्हणते, माझ्या रूममध्ये हे पैसे? आता ते पैसे सापडल्यावरती परमजीत सिंग म्हणजेच ती अज्ञात व्यक्ती म्हणजेच सुमती काकू म्हणजेच अंकुशला पकडून ठेवणारी, अंकुशच्या जीवावरती उठलेली ती अज्ञात व्यक्ती आता अबोलीची का मदत करत असते हे मात्र गूढच असतं. ती व्यक्ती सांगते, मॅडम चला तुम्हाला आमच्यासोबत जेलमध्ये यावं लागेल. आता मात्र इकडे क्रिस सुद्धा या सगळ्यात सामील असतो. विजयाची पूर्णपणे हवा निघून गेलेली असते. तितक्यात तिथे अबोली येते आणि म्हणते, विजया तू मला अडकवण्याचा प्रयत्न केलास ना, तू मला अडकवण्यासाठी सगळं कारस्थान रचलं होतंस ना, पण विजया एक बाई म्हणून तू हरलीस आणि एक बाई म्हणून मी तुला शाप देते, तू माझ्या अस्तित्वावरती
घेतलास ना संशय, तर बाई म्हणून मी तुला शाप देते की विजया तू कधी आई बनू शकत नाही, असं म्हणत अबोलीने विजयाला शाप दिलेला असतो. आता नक्की हे गुड काय आहे, तो परमजित सिंग अबोलीची मदत का करतोय, हे सगळं येणाऱ्या भागातच कळणार आहे.